मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमाच्या एका नव्या भागामध्ये आपलं स्वागत. माणूस स्वतःला मिठी मारू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. मग माणूस स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकतो का? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे नाही. म्हणजे आयुष्य हे दुसऱ्याकरता जगण्याची गोष्ट आहे, हेच आयुष्याचं तात्पर्य आहे आणि हेच एक सुंदर तत्व आहे. मंडळी, हे सुंदर तत्व ज्यांनी अनुभवलं आणि ज्यांनी अंगीकारलं ते होते पद्मश्री बाबा आमटे. पद्मश्री बाबा आमटे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेकरता समर्पित केलं. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीतले त्यांचे पुत्र डॉक्टर प्रकाश आमटे. डॉक्टर प्रकाश आमटे यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य हे आदिवासींच्या उत्थानाकरता खर्च केलं. मित्र हो, आज मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की त्यांची तिसरी पिढी या आमटे घराण्यातली याच समाजसेवेच्या कार्यावर आम्ही चालवू हा पुढे वारसा असं म्हणत या मार्गावरून चाललेली आहे, मार्गक्रमण करते आहे. आज मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय तर त्याचं कारण असं आहे की आज आपल्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमाच्या ज्या पाहुण्या आहेत त्या आहेत डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या कन्या आरती आमटे नानकर. नानकर हे त्यांचं सासरचं आडनाव आहे आणि उदय नानकर त्यांच्यासोबत आहेत आज आपल्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. मला असं वाटतं की कुठेतरी संवेदनशील क्षेत्र आणि उदय नानकर यांचं अत्यंत तांत्रिक असं क्षेत्र, या दोन्हीची सांगड या दाम्पत्याने इतकी सुंदर घातलेली आहे. आणि काय असतो हा समाजसेवेचा वारसा, हा वारसा कसा पुढे चाललेला आहे याबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. तर सुरुवातीला आपण या पाहुण्यांचं स्वागत करूयात आजच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये. आरतीताई नमस्कार. उदय सर नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. मला अगदी सुरुवातीला आपण काय करूया, तुमच्या बालपणामध्ये जाऊया. म्हणजे आजी आजोबांचं कार्य तुम्ही बघितलं, मग आईबाबांचं कार्य तुम्ही बघितलं, त्यानंतर काका काकूंचं कार्य तुम्ही बघत होतात. म्हणजे तुमचं लहानपण ज्या काळामध्ये या सगळ्या सामाजिक कार्याचं बीजारोपण होतं ते तुमचं त्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला समजायला लागलं तेव्हा झालं. मग त्याचा अंकुर कसा झाला आणि तो फुलत कसा गेला, अगदी सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. ती कसं होतं हे सगळं लहानपण तुमचं, कसं होतं हे अंकुरण कसं होतं? जसं तुम्ही आता सांगितलं, आजी आजोबा, आई बाबा आणि काका काकूंचं मी काम बघतच आले आहे. म्हणजे लहानपणापासून मला फार असं वाटत नव्हतं की यांचं काम आणि हे, पण कुठेतरी बघितलं होतं की आपल्या इकडे जे होते कुष्ठरोगी होते, आजी असेल, आजोबा असेल किंवा आई बाबा, काका काकू त्यांचं करत होते, केअर करत होते जे काही. आणि नुसतं लेप्रसी नव्हते तर काही आंधळी मुलं होती त्यांचं पण बघितलेलं आहे. तसंच वेगवेगळे व्याधी असलेले लोक मी पाहिलेले आहे. तेव्हा म्हणजे ते बघत असताना कुठेतरी हे होतं, पण तेव्हा ते असं लक्षात येत नव्हतं की आपण काय, कारण आईबाबांना बघत असताना म्हणजे शिकत तर होते, पण जाणीव मुख्य तर मी जेव्हा माझं नर्सिंग झालं आणि माझं एज्युकेशन पूर्ण झालं आणि आनंदवनला जेव्हा बाबा आजोबा होते त्यांना आशीर्वाद घेऊन मी ॲक्च्युली पुण्यामध्ये जॉब करायला चालले होते. तेव्हा बाबांनी मला एक म्हणजे त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांनी मला तेच म्हटलं की तू बाहेर का जाते आहेस बाबा, की आपल्याकडे इथे सगळं आहे ऑलरेडी, तू इथे छान तऱ्हेने काम करू शकते. तर मी बाबांना तेच म्हटलं की बाबा मला नवीन काहीतरी शिकायचं आहे. म्हणजे हेमलकशामध्ये मी जॉब करत होते तेव्हा मलेरिया असेल, कॉलर असेल, वेगवेगळ्या म्हणजे आजार होते, त्याचं मी हे करतच होते ट्रीटमेंट. पण
म्हणजे बाबांची इच्छा होती की पुण्या मुंबईला जाऊन अजून काही वेगळे ट्रीटमेंट असेल, काही हे असेल ते शिकायला जावं बरं. आणि पुढचं हे करावं, त्यासाठी म्हणून गेले होते. पण म्हणजे बाबांचं वाक्य तेव्हा मी एवढं हे नाही घेतलं, की त्यांचं म्हणणं होतं की तू अजून ओळखलं नाही स्वतःला. हे वाक्य मी बाबांना एवढंच म्हटलं की बाबा मला पुण्याला जायचं आहे आणि मला आशीर्वाद द्या, मी चांगलं काम करेल याच्यासाठी म्हणून वगैरे. बरं. आणि मी पुढे गेले. नंतर काही वर्षांनी म्हणजे पुण्यामध्ये दीनानाथला जॉब केला आणि त्या काळातच म्हणजे आमचं लग्न म्हणजे 3-4 वर्षात झालं. तेव्हा नंतर मला कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी आपण चांगलं करावं, जसं आई बाबा करतायत तेवढं मोठं नाही, पण मला जे आवडतं ते काम मी स्वीकारून करायला पण हवं लहानपणी घरामध्ये सगळं हे वातावरण बघत असताना आपल्या घरात इतरांच्या घरापेक्षा काहीतरी वेगळं घडतंय असं वाटायचं? हो, ते तर जाणवत होतं. मुख्य म्हणजे वाटत होतं की कारण आता आमच्याकडे कसं बरीच लोक म्हणजे पहिले जे मला लहानपणीचं आठवतं तेव्हा फार हे नव्हतं. बाबांचं काम जे होतं ते आई बाबाही कुठे जास्ती नाही, काम आणि हॉस्पिटल, शाळा याच्यावरच फोकस होतं. त्याच्यामुळे हेमलकसा कोणाला तसं माहिती नव्हतं. पण मोठे बाबांचं जे म्हणजे आनंदवन जे आहे ते सगळ्यांना माहिती होतं. तर 30 वर्ष तर हेमलकशाला तसं कोणी आलं नाही. पण जसं जसं पहिलं आठवतं की सुरभी हा प्रोग्राम जेव्हा झाला, मला वाटते रेणुका शहाणे आणि यांचा कार्यक्रम होता, त्याच्यानंतर मग काय म्हणतात लोक बघायला लागली, हेमलकशाला यायला लागले सगळ्याला. तेव्हा ते असं जाणवलं की आई बाबा काहीतरी वेगळं आहे म्हणजे असं. कारण बाबांना भेटायला वेगवेगळे लोक यायचे, बरेच लोक यायचे आणि त्याच्यामधून मग लक्षात आलं की आई बाबा वेगळं काम करत आहेत बाबा. आपले आजी आजोबा आई बाबा काही सामान्य नाही. म्हणजे आणि बाबांचं ऑलरेडी बाबा म्हणजे बाबाच होते, म्हणजे त्यांचं वेगळंच होतं. म्हणजे प्रत्येक याच्यावर म्हणजे त्यांचं प्रभुत्व होतं, त्यांचं कामावर ज्या याच्याने ते काम करत होते. त्यांचं लिखाण होतं प्रचंड, म्हणजे ज्वाला फुले असेल, म्हणजे अप्रतिम वेगळंच व्यक्तिमत्व आहे बाबांचं. छोट्या आरतीचे लहानपणी लाड कसे झाले? म्हणजे आई बाबा म्हणजे बाबांसाठी तर मी एक काय म्हणतात अगदी कधीच त्यांनी मला असं हे नाही केलं की मुलगी आहे म्हणून, असं नाही. मुख्य म्हणजे आता मी बघते बऱ्याचदा की घरामध्ये बऱ्याचदा काय होतं की मुलींना तसं हे होतं की मुलगी आहे म्हणून, पण मला दोन्ही भाऊ आहे, तर आम्हाला तिघांनाही सेम त्यांनी हे केलं. म्हणजे कधी असं हे नाही केलं की तू मुलगी आहे की तू इकडे नको जाऊ, कधीच नाही. म्हणजे आणि त्यामुळेच मी मोकळ्या याच्याने आपलं जे आहे मला वाटतं ते मी बोलू शकते, करू शकते. आमच्याकडे लोक यायचे बरेच, म्हणजे पु ल देशपांडे असेल आणि बरेच मोठे व्यक्ती यायचे, तर मी असं सहजरीती त्यांच्याशी बोलू शकते. का तर आईबाबांनी तेवढं मला स्वातंत्र्य दिलं बोलायचं असेल लहानपणापासून. म्हणजे समजा मी म्हणत असेल, खेळत असेल, काही हे असेल, त्यांनी मला म्हणजे आता आम्हाला सगळ्या मुलांना, फक्त आम्हालाच नाही तर पूर्ण कार्यकर्त्यांची जी मुलं होती त्यांना सगळ्यांना घेऊन बाबा नदीवर घेऊन जायचे. अगदी वेळात वेळ काढून म्हटलं तरी चालेल, पण आमच्यासाठी त्यांना वेळ होता आणि आमच्याबरोबर ते खेळणं असेल किंवा नदीवर सगळ्यांना घेऊन जात, पोहायला शिकवणं किंवा भवरा असेल. पहिले त्या भवरामध्ये कोणी बरेच जायचे, घाबरूनच जायचं. तर बाबांनी सर्वप्रथम पहिले म्हणजे जो आमच्या इथे पांडुरंग म्हणून होता त्याला सांगितलं. मग दिगंत माझा मोठा भाऊ आहे, प्रत्येकाला तिथे. आणि ते एक हे आहे ना की मुलगा आहे म्हणून असं किंवा मुलगी आहे, त्यांनी असं काही हे केलं नाही. स्वतंत्रपणे सगळं हे केलं. मला दीदी तुम्ही सांगितलेला एक किस्सा आठवतो की लहानपणी लता मंगेशकरांकडे बाबा तुम्हाला एकदा घेऊन गेले होते. तो फार गमतीशीर किस्सा आहे. काय आहे तो नेमका? म्हणजे आता बाबाच सांगतात ॲक्च्युली. मी फार छोटे होते, तर लता मंगेशकरकडे आम्हाला सगळ्यांना, म्हणजे मला वाटतं आजी आजोबा पण होते, आई बाबा आणि मी होते.
त्यांनी जेवायला बोलवलं होतं हां. आणि मी लहानपणापासून अंगठा म्हणजे चुट्टू जो म्हणतो हां. तर तो अंगठा खायचे आणि हां, तो अंगठा खात मी रुमाल होतं नॅपकिन, हां. तर त्या रुमालाशिवाय मी राहू शकत नव्हते चुट्टू खात खात. तर मी म्हणजे जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आणि मग मी झोपूनही गेली, पण तो जो माझा हे होता रुमाल नॅपकिन होता तो तिथेच राहिला. आणि मी घरी गाडीमध्ये उठली असेल काय आणि मला ते रुमाल हवा होता, त्याच्यासाठी मला तो चुट्टू म्हणजे ते पाहिजे रुमाल पाहिजे. मग पाहिजे. बाबांनी म्हणजे थांब आपण घरी जाऊ, ज्यांच्याकडे जातो आहे बघू आपण. पण मी म्हणजे त्या गाडीमधून घरी येईपर्यंत इतकं हे केलं. मग शेवटी बाबांनी त्यांच्याकडे लता मंगेशकरकडे फोन लावला की माझ्या मुलीचा चुट्टू विसरले आहे, आमचा ड्रायव्हर येतोय, प्लीज तो रुमाल द्या म्हणून. बरं. आणि मग ते घेऊन आले तेव्हा मी शांत झाले. वा. क्या बात आहे. आमटेंची कन्या ह्या नात्याने जे लहानपण होतं तुमचं त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलेलंच आहे, पण त्याचबरोबर लहानपणीचे आणखी काही दिवस आठवतात का तुम्हाला? शिक्षणाचे दिवस कसे होते, शिक्षण कसं लहानपणीचं? हां, म्हणजे कसं आहे, माझे दोन्ही भाऊ होते तेव्हा तोपर्यंत म्हणजे जो मोठा दिगंत आहे 4थीपर्यंत शाळा होती आणि दादा हे मग आनंदवनला शिक्षणासाठी गेले. बरोबर. तसंच एक एक वर्ग हेमलकशामध्ये वाढत होतं. तसा अनिकेत दादा आहे त्याच्यावेळी मला वाटतं 7वीपर्यंत होती, पण माझ्यापर्यंत पूर्ण 10वीपर्यंत होतं. त्याच्यामुळे मला आईबाबांचा खूप सहवास लागला आणि मी बाबांच्या मोस्टली म्हणजे खूप पॉझिटिव्ह होते. म्हणजे बाबांकडे समजा लहानपणापासून मला काही गोष्टी आठवतात. माझा आत्याचा मुलगा होता, तो बऱ्याचदा म्हणायचा मामा मामा करून जवळ यायचा, तर मला नाही आवडायचं. म्हणजे तो फक्त माझे वडील आहे बाबा असं, फक्त माझे. माझा फक्त बाबा असं. म्हणजे त्यावेळी समजायचं नाही काही. आणि 10वीपर्यंत मी हेमलकशालाच होते. आईबाबांचं आमचं म्हणजे काय म्हणतात खूप छान हे होतं सगळं. 10वी नंतर मग मी आनंदवनात शिकायला गेले. तिथेही छानच होतं, कारण प्रकल्पामध्ये एका प्रकल्पामधून दुसऱ्या म्हणजे एकच आहे महारोगी सेवा समिती ॲक्च्युली. तर काका काकू असेल सगळे होतेच तिथेही काही एवढं जाणवलं नाही. पण नंतर मग जेव्हा नर्सिंगसाठी नागपूरला आले तिथे थोडंसं वाटत होतं. म्हणजे मी बऱ्याचदा आईबाबांना म्हणायचे की इथलं वातावरण मला हे वाटत नाही, मला तुम्ही इथून जा म्हणजे घेऊन चला, मी नाही राहणार इथे असं वगैरे. तर बाबांनी मला मग खूप समजवलं. अनिकेत दादाही तेव्हा नागपूरला होता, त्यांनी समजवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर तू असं म्हणशील तर कसं होईल सगळं. म्हणजे त्यांनी छान समजवून सगळं हे केलं. म्हणजे माझं झालं सगळं शिक्षण म्हणजे नागपूरला झालं नर्सिंगचं सगळं. पण आणखी थोडंसं लहानपणाकडे मी याकरता तुम्हाला घेऊन जातोय की मुन्नू नावाचा एक बिबट तुमच्याकडे होता. म्हणजे माणसं अवतीभोवती होतीच, पण जंगली जनावरं आणि ते पण तुमच्या अवतीभोवती होते आणि अगदी ते घरच्यासारखे सगळे तुमच्यासोबत राहायचे. तर मुन्नू हा तुमचा फार लाडाचा होता तो बिबट. तर आम्हाला त्याच्याबद्दल पण आम्ही ऐकलेलं आहे, तर तो काय प्रसंग आहे नेमका? मुन्नू जो आहे तो बिबट तो अगदी लहानपणापासून आला होता आणि सुरुवातीच्या काळात म्हणजे सगळेच प्राणी तसे घरातच असायचे. तर आमच्या घरातच राहायचा मुन्नू, अगदी लहान होता. तर त्याला फीट यायचे खूप. तर फीट होतं तर बऱ्याचदा मटणाचे तुकडे जे आहे म्हणजे तो घरातच राहायचा आणि त्याचं सगळं मी आणि अनिकेत दादा करायचं. आमच्या पलंगाच्या खालीच तो झोपायचा. बऱ्याचदा थंडीमध्ये म्हणजे माझ्या पांघरुणाच्या इथे आतमध्ये येऊन झोपायचा. पण भीती नाही वाटायची तुम्हाला? नाही, म्हणजे अगदी लहानपणापासून आणलं आणि मला वाटतच नव्हतं. म्हणजे त्याला अगदी छोटं असल्यापासून मी अगदी घाबरलं पाहिजे असं काही वाटत नाही. म्हणजे त्याचं खाणं पिणं असेल, मी कधी असं म्हणजे मटण कापणं असेल त्याला मग ते गोळी देणी सगळं काम मी करायचे त्याचं. त्यालाही माझ्याबद्दल खूप हे होतं. म्हणजे जेव्हाही म्हणजे हेमलकशामध्ये पाहुणे यायचे जे कोणी, तर बाबा सांगायचे की आरती तू मुन्नूला आवाज दे बरं. आणि मुन्नूला आवाज दिल्याबरोबर तो अगदी हू करत धावत यायचा. जसं जसं मी मोठी व्हायला लागले तसं तो म्हणजे मी जिथे शाळेत जायचे तर तो आधीच माझ्या बेंचच्या खाली येऊन बसायचा. कधी कधी त्याला कंटाळा यायचा तर मग तो मॅडमच्या इथे खुर्चीच्या खाली बसायचा
आणि मॅडम मग बऱ्याचदा मला ओरडायच्या, कारण साहजिकच आहे, बिबट्याला कोण नाही घाबरणार. मॅडम मग मग ओरडायच्या. शाळेमध्ये फारच भीतीचं वातावरण पसरत असेल तो तुमच्यासोबत नाही, शाळेत बाकी आला. मुलं नाही घाबरायचे, कारण तो जो होता तो कोणाला काही असं इजा पोचवत पोचवायचा. नव्हता. फार प्रेमळ होता, फ्रेंडली हे होता. हं. आणि मॅडम मग रागवायच्या मला. मग मी त्यालाही घरी आल्यावर ओरडायचे की तुझ्यामुळे मला हे मिळतं. 2-3 दिवस तो म्हणजे रागवल्यावर पण त्याला 2-3 असं दिवस तुम्ही यायचा बोललेलं नाही. कळायचं? हा, म्हणजे मला तरी हां. वाटतं. बऱ्याचदा त्याला मी रागवायची, तर तेवढं 2 दिवस तो यायचा नाही. हां. पण मग त्यांनी नवीनच सुरू केलं होतं. हां. मी त्याला बंद करायची, तो दुसऱ्या रस्त्याने बरोबर म्हणजे जायचा, बसायचा बरं. तिथे. आणि जसं माझा एक पिरियड झाला असेल, दुसरा हे झालं की त्याला कंटाळा यायचा, इतक्या वेळ मी बसून काय करू बाबा. हां, हां. तर स्कर्ट ओढायचा. अच्छा. मग मला मॅडम किंवा जे कोणी असेल, दुसरा पिरियड टीचर बदलतात, तर मग सरांना सर मला प्लीज 5 मिनिटं ब्रेक देता का, मी याला मी सोडून याला घरी देते, सोडून नाही देते. घरी हां. सोडून देते. सर तेव्हा म्हणायचे की याला तू आणत नको जाऊ, सगळं क्लास डिस्टर्ब वगैरे होतो. आता सरांनाही मी सांगितलं की म्हटलं सर मी त्याला बंद करते, तो दुसऱ्या रस्त्याने येतो. मग त्याला जास्ती म्हणजे बरेच दिवस ते तसंच चाललं. बरं. कारण त्याला करमत नव्हतं जे काही आहे. म्हणजे मी आल्यावर तो खूप आनंदी व्हायचा. घरी गेल्याबरोबर असं अगदी प्रेमाने मिठी मारणं, माझे पूर्ण म्हणजे केसाचं हे होतं, पूर्ण रिबिन काढणं, म्हणजे बरं. त्याचं लाडच होतं सगळं काही जे काही होतं. क्या बात आहे दीदी, खूप सुंदर हे अनुभव आहेत. आपण आणखी पुढे हे अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर करणार आहातच, पण तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपण घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा हा कार्यक्रम हॅलो सह्याद्री. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत आज आम्ही चालवू हा पुढे वारसा या विषयावर आपल्याशी बातचीत करत आहेत आपल्या समाजकार्याबद्दल आरती आमटे नानकर आणि उदय नानकर. आरतीताई, आपण या विश्रांतीला जाण्याच्या पूर्वी मुन्नूबद्दल छानपैकी बोलत होतो. तुमच्या शिक्षणाबद्दल आपण बोललो, तुमच्या सगळ्या तिथल्या वातावरणाबद्दल बोललो. मग नंतर तुमच्या आयुष्यात उदय यांचं आगमन झालं. म्हणजे प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की माझा जन्माचा साथीदार कसा असावा. तर तुमचं असं काही स्वप्न होतं का? आणि मग उदयजींची आणि तुमची भेट म्हणजे लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, म्हणजे काय होतं हे नेमकं? जसं सांगितलं, मी पुण्यामध्ये जॉब करत होते. हां. आणि माझ्यासाठी स्थळ येत होतं, म्हणजे रोहिणीमध्ये दिलं होतं आईंनी, रोहिणी मासिकमध्ये तसं. आणि म्हणजे एकदा आईचा फोन आला ऑलरेडी. आई म्हणाली की असं असं मुलगा आहे, भेट म्हणून. बरं. आणि मी दिनारामध्ये काम करत होते, खूप म्हणजे माझं शेड्यूल बिझी होतं. तर मी आईला म्हटलं की सध्या नको, तुम्ही जेव्हा याल तेव्हा आपण भेटूयात म्हणून. बरं. आणि मग मंजिरी परांजपे म्हणून मावशी आहे त्या, त्यांच्याकडे ठरलं की आमचं भेटायचं. आई बाबा आले होते काही कारणास्तव. आणि मग उदयला पण बोलवण्यात आलं. तेव्हा तो पुण्यामध्ये जॉब करत होता. आणि आमचं बोलणं झालं, आईबाबांसमोरही बोलणं झालं. म्हणजे मग उदयने पण म्हणजे आईबाबांसमोरच म्हटलं की आम्ही काही दिवस भेटू आणि मग आपण म्हणजे ठरवूयात पुढे जे काही आहे ते. आम्ही भेटत होतो, म्हणजे 1-2 आठवडे भेटत होतो, बोलत होतो, चर्चा करत होतो, जे काही आहे एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. पण मग या दरम्यान आपल्याला पुढे काय करायचं याची चर्चा व्हायची का? हां, म्हणजे मी फार जसं म्हटलं की मला कसं, मी माझ्या कामामध्ये फार मग्न होते. म्हणजे मला आई स्थळं आणायची होती, तर मी आईला तेच म्हणायची की मला वेळ नाही आहे, वेळ नाही. म्हणजे तिला कधीतरी असं वाटायचं की हिला खरंच करायचं नाही का. आणि मला बरेच मित्र होते, ती बऱ्याचदा म्हणायची तुला कोणी आवडत असेल तर ते सांग, ते आवडत असेल तर कोणी सांग, कोणी इतके तुझे मित्र आहे. तर मी तिला म्हटलं नाही, माझे मित्र आहे ते फक्त, पण मला कोणाशी लग्न नाही करायचं त्याचं. तिचं तेच म्हणणं होतं की आता तुझं वय वाढत आहे, असं म्हणजे आता योग्य निर्णय घे जे काही आहे तुझं. आम्ही भेटत राहिलो, बोलत राहिलो. आणि मग उदय एक दिवस मला म्हणाला की म्हणजे मला तू आवडली आहे आणि तुझा पण निर्णय सांग. पण काय माहिती, तेव्हा मला म्हणजे त्याचे जे विचार होते ते मला थोडंसं खटकत होते किंवा मला काहीतरी वाटत होतं. का असं का? म्हणजे तो असा अगदी सरळ सरळ होता, त्याच्या बोलण्यामध्ये जे होतं स्ट्रेट फॉरवर्ड असतं. हां, जे काही आहे असं जे काही आहे सरळ स्पष्ट बोललेलं.
काही गोष्टी पटत नव्हत्या, काही हे वाटत होतं. आणि त्यावेळी असं असायचं की आमच्या रूममध्ये कोणी माझी एक सिनियर दीदी होती, बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना सांगायचे. मग त्या बऱ्याचदा सांगायच्या की असं आहे तसं आहे. आणि त्या आपण म्हणतो ना की आपली एक सख्खी दीदी आहे बाबा, तर त्यावेळी त्यांचं ऐकत होते असंही. म्हणजे आईबाबांपेक्षा ती हे झाली होती असं म्हटलं तरी चालेल. आणि मी त्याला म्हटलं की नाही मला नाही करायचं. मग तो म्हणाला की ठीक आहे, तुझी इच्छा नाही आहे तर आपण पण बोलूया, नाही म्हणजे हे ठीक आहे. पण मग त्या काळामध्ये माझं 4 वर्ष ऑलरेडी पुण्यामध्ये झालेच होते. मग आई म्हणाली तुझी तब्येतही थोडीशी बिघडते आहे, तू आता हेमलकशाला थोडंसं आराम करायला वर ये. आणि जशी हेमलकशाला गेली तर म्हणजे 1 वर्ष ओलांडलं होतं. पण मग प्रत्येक गोष्ट म्हणजे उदय जे बोलायचा ते माझ्या डोक्यात हे व्हायचं की हा मुलगा किती चांगला आहे, स्पष्ट व्यक्त आहे, किती सरळ आहे, किती म्हणजे त्याचं काही हे नाही. आणि दररोज मला तो आठवायचा सगळं. आणि त्यावेळी मी बाबांना प्रत्येक गोष्ट सांगायची. मग बाबांना तेच म्हटलं की बाबा मला असं वाटतं की मी त्याच्या प्रेमात पडले, असं मला वाटतं आहे. तर बाबा म्हणे तू जे सांगते मला वाटतं की तो मुलगा तुझ्यासाठी परफेक्ट आहे आणि तू बोलावं त्याच्याशी. तुला जे काही वाटतं तू मला सांगते आहे, तुला तो आवडतो पण आहे. काही कारणास्तव तेव्हा काही झालं असेल म्हणजे तुला वाटलं असेल ती वेगळी गोष्ट आहे. पण आता तू बोल आणि जे काही निर्णय आहे म्हणजे ठरवा बाबा. म्हणजे अरेंज कम लव असं तुमचं मॅरेज आहे. हां तर मंडळी, उदय नानकर हे आरती नानकर यांचे यजमान आज आपल्यासोबत या मुलाखतीमध्ये तेही आहेत. आणि मी खरं सांगू का, म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ते काम करतात, पण तरी अत्यंत संवेदनशील अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीची निवड त्यांनी केली. आणि मग त्यांच्या खांद्याला खांदा लावून, किंवा आपण जसं म्हणतो आपल्या संस्कृतीत की हाताला हात लावून मम म्हणत, त्यांनी त्यांच्या समाजकार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं. तर उदय सर, तुमच्या आयुष्यामध्ये आरती आमटे आल्यानंतर आरती आमटे नानकर होणं हा प्रवास कसा होता? बराचसा योगायोगाचा होता. म्हणजे आरतीने जसं सांगितलं तसं. आणि तुम्ही मगाशी विचारलं त्याप्रमाणे म्हणजे पुढे काय करू याच्याबद्दल बोलणंही व्हायचं. पण समाजकार्य करू असं काही नव्हतं, ना तिच्या मनात होतं ना माझ्या मनात होतं. म्हणजे मी इंजिनिअरिंगचं माझं शिक्षण झालं होतं. मी नोकरी करत होतो. आरती नर्स होती. आरती नर्स म्हणून काम करत होती. म्हणजे नर्सिंगचं तिचं शिक्षण झालेलं होतं. आणि बहुतेक आम्ही तेच कंटिन्यू करू, त्याच्यामध्ये आणखीन पुढे काय करता येईल असं साधारणतः आमचा तो त्यावेळेसचा विचार होता. आणि अर्थातच म्हणजे आरतीचे आई बाबा, आजी आजोबा यांच्याबद्दल मी वाचून होतो. म्हणजे प्रत्यक्ष आमची भेट त्याच वेळेस झाली होती. आणि छान होतं. म्हणजे ते तिचं बालपण आणि आता ज्या काही गोष्टी ती सांगते त्या मी पण बऱ्याचशा ऐकल्या, मलाही आवडत होतं. म्हणजे काय म्हणणार की एक विलक्षण वेगळं असं आयुष्य जगलेली मुलगी आहे. आणि म्हणजे जितका ती जसं म्हणाली की मी स्पष्ट बोलत होतो, तीही तितक्याच स्पष्टपणे बोलत होती. म्हणजे आपण काय म्हणणार की शक्यतो लग्न जुळतात किंवा बाकी काही होतं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी लपवाछपवी होतात. पण तुमचे गुण जुळले. आमच्या बाबतीत तसं काही होत नव्हतं. आपण म्हणूया की जे काही दोष होते ते आम्ही मोकळेपणाने एकमेकांना सांगत होतो. आणि दोघांनी एकमेकांना ऍक्सेप्ट केलं. म्हणजे त्यावेळेस जरी नाही झालं तरी बऱ्याच दिवसानंतर ते झालं आणि मग ते जुळलं. आणि मग त्याच्यातून मग पण मग लग्नानंतर आता समाजकार्याकडे वळायचं आहे आपल्याला असं आरती दिदीनी म्हटलं. आणि मग तुमचं काय, तुमची प्रतिक्रिया आहे किंवा तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? म्हणजे हे बरेच नंतर घडलेली गोष्ट आहे. पण म्हणजे समाजकार्याबद्दल अशी नाराजी नव्हती. म्हणजे पर्टिक्युलरली आरती जेव्हा म्हणायला लागली की मला असं निवासी प्रकल्प सुरू करायचा आहे, म्हणजे आता त्याचं नाव असतं आहे, पण म्हणजे ज्यावेळेस असं महिलांसाठीचा किंवा वृद्ध लोकांसाठीचा प्रकल्प सुरू करायचा आहे त्यावेळेस मात्र म्हणजे मी झालो किंवा आरतीचे आई बाबा झाले, आम्ही तिला म्हणत होतो की हे काम म्हणजे काय म्हणणार की आता सामाजिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बरेचसे कामं जे असतात ते असे काय म्हणणार आपण पॉज अँड प्ले प्रकारातले असतात. पण हे त्या प्रकारातलं काम नाही. म्हणजे आपण एकदा सुरू केल्यानंतर आपण ते मध्ये थांबवू शकत नाही. म्हणजे आज मला वाटलं की एखाद्या वृद्ध व्यक्तीला आश्रय द्यावा आणि मग नंतर मला उद्या त्याचा कंटाळा आला किंवा मला ते झेपत नाही असं वाटलं तर मग मी किंवा आरती किंवा आम्ही असं म्हणू शकत नाही की आता हे आपण नाही सुरू केलेलं काम थांबवू शकत नाही. आणि 24 तास इन्व्हॉल्व्ह व्हावं असं ते काम आहे. म्हणजे आता जेव्हा आरती हे म्हणाली त्यावेळेस म्हणजे आमचं लग्नाला काही वर्ष झालेले होते, आम्हाला 2 मुलं होते, आम्ही अमरावती स्थायिक झालो होतो. तर या सगळ्या गोष्टी आम्ही तिला सांगत होतो की याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत. म्हणजे करू नये असं नाही, पण या गोष्टींचा विचार न करता म्हणजे असं मनात आपल्याला आलं आणि आपण सुरू केलं आणि मग नाही वाटलं त्यावेळेस थांबवलं असं हे होणार नाही. त्यामुळे आपण थोडा विचार करूया, शक्य असेल तर करूया, छोट्या प्रमाणात करूया
असं ते सगळं होतं आणि आरती त्याला तयार झाली आणि म्हणून मग या कामाची सुरुवात झाली. उदयजी, तुम्ही आस्थाचा उल्लेख केला. आपण या आस्था प्रकल्पाकडे येतोच आहोत, पण तत्पूर्वी परत एक छोटीशी विश्रांती आपण या कार्यक्रमात घेणार आहोत. मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत, पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. बघत राहा कार्यक्रम हॅलो सह्याद्री. मंडळी नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या आरती आमटे नानकर आणि उदय नानकर. आम्ही चालवू हा पुढे वारसा, हा आपला आजचा चर्चेचा विषय आहे. आरतीताई, आपण आस्थाचा उल्लेख अगदी ओझरता झाला, तर आता आपण तुमच्या या आस्था प्रकल्पाकडे येऊया. एकदा ठरलं की आता सामाजिक कार्य करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं याबद्दल चर्चा झाली असेल, तुमची दोघांची पण चर्चा झाली असेल आणि मग आस्थाचा जन्म झाला. तर आस्था प्रकल्प हा नेमका काय आहे? आस्था प्रकल्प आमचा महिलांसाठी काम करतो आम्ही. आणि ज्या निराधार महिला आहे, 18 वर्षावरील म्हणजे अनाथ मुली असेल, वृद्ध आहे, ज्यांना खरं गरज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुली पण म्हणजे त्यांच्या आईबरोबर मुली पण येतात, कधी त्यांची मुलं मुली आहेत ते पण आपल्याकडे सोडतात. ज्यांना खरं गरज आहे, म्हणजे प्रत्येक स्त्रियांचं वेगवेगळं आहे की जेव्हा येतात आपल्याकडे त्यांचे सेम प्रॉब्लेम आहे की त्यावेळी त्यांना राहायला घर नसतं, आधाराची गरज असते. आणि प्रत्येकाचे आता काही ज्या असतात खूप श्रीमंत घरच्या पण कधी असतात, कधी गरीब घरच्या असतात. काय अडचणी असतात त्यांच्या? अडचणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, म्हणजे तशा. पण जेव्हा येतात प्रत्येकांचं सेमच आहे, कारण त्या घाबरलेल्या असतात, त्यांना बोलायला हे घाबरून असतात, त्याच्यामुळे बोलत नाही. जेव्हा येतात तेव्हा बऱ्याचदा काय होतं की त्यांना खायला मिळालं नसतं, म्हणजे 4-5 दिवस त्या इतक्या जेवतात त्यांना कारण जेवायला मिळालं नसतं. भरपूर त्यांचा आहार असतो, आपण काय खातोय ते समजत नसतं, त्यांना आठवत नाही बऱ्याचदा कोण म्हणजे कुठलं आहे किंवा काय आहे आपल्याला आणलं. म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेमही वेगवेगळे आहे. कधी आपल्याकडे प्रेग्नेंट लेडी आलेल्या आहे, त्यांचे पण प्रॉब्लेम वेगळं, म्हणजे मग त्यांचं आपण म्हणजे प्रेग्नेन्सी जी काही आहे त्यांचं पण आपण करतो. वृद्ध बाया आहे त्यांचंही करतो सगळं आपण. आस्था हा जो प्रकल्प आहे तो अमरावतीला सिंधुनगरमध्ये तुमचा आहे. तुमच्या स्वतःच्या घरामध्येच तुम्ही तो प्रकल्प सुरू केलेला आहे. तर उदय सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की अमरावतीमध्ये मग तुमचा हा प्रवास कसा झाला अमरावतीकडे येण्याचा? अमरावतीमध्ये नोकरीनिमित्त आम्ही आलो त्यावेळेस अर्थातच तिथे अमरावतीमध्ये आमचं असं जवळचं नातेवाईक किंवा काही नव्हतं. अमरावतीला आम्ही कधी आलोही नव्हतो. नोकरीनिमित्त आलो. माझी नोकरी होती, आरती माझ्यासोबत आली होती आणि मग तिथे राहायला सुरुवात केलं. आणि आरतीच्या तसं म्हणजे काय म्हणणार की सामाजिक कामाची सुरुवात जी आहे ती अमरावतीजवळ एक बैलोलपूर म्हणून पारधी लोकांची वस्ती आहे, तिथे नर्सिंग केअर कॅम्प घेण्यापासून झाली. म्हणजे सुरुवात झाली. हां, तिथून तशी सुरुवात झाली. आरतीची इच्छा होती आपण काही करावं, तर त्या कामापासून ती सुरुवात तशी झाली होती. म्हणजे एक छोटू काका म्हणून आहेत, छोटू वरणगावकर आमचे परिचित, आरतीच्या बाबांचे मोठ्या बाबांचे स्नेही, तर त्यांच्या मदतीने त्या कामाची सुरुवात झाली. आणि ते कोरोनाच्या दरम्यान ते काम थांबलं आणि तेव्हा काय म्हणणार की आपण बऱ्यापैकी वेळ होता आणि तेव्हा आरतीने मग पहिल्यांदा सांगितलं की मला असा काही निवासी प्रकल्प सुरू करायचा आहे. आणि तेव्हा मग त्याची सुरुवात झाली. आणि सुरुवात झाली त्यावेळेस म्हणजे काही गोष्टी स्पष्ट होत्या, काही नव्हत्या. म्हणजे जसं मी म्हटलं की सुरुवातीला आम्ही म्हणत होतो की हा आपण करू नाही शकत किंवा विचार करावा, बघावा, म्हणून मग काही प्रकल्प आम्ही बघितले या पद्धतीने काम करणारे. म्हणजे वृद्धाश्रम आहे किंवा महिलांसाठी काम करणारे अनाथाश्रम आहे, त्यांचं काम कसं चालतं, काय काय तिथे असतं ते पाहिलं. आणि सुरुवात मग म्हणजे काय म्हणणार की आपण एक प्रयोग किंवा पायलट म्हणून करूया. तर योगायोगाने एक वृद्ध व्यक्ती म्हणजे कोरोनाचं लॉकडाऊन सुरू व्हायच्या काही दिवस आधी आमच्याकडे आल्या. आणि मग त्या कोरोनाच्या दरम्यान म्हणजे जेव्हा अगदी जवळचे नातेवाईक जवळ घेत नव्हते किंवा घरामध्ये येऊ देत नव्हते, त्यावेळेस ती व्यक्ती आमच्याकडे राहिली. म्हणजे आमच्याच घरामध्ये एक खोली होती, त्या खोलीमध्ये ते राहिले आणि त्यांचा सांभाळ आरतीने केला, चांगला केला. योगायोगाने त्या वेळेमध्ये आम्हाला काय म्हणणार की म्हणजे या गोष्टीला आणखीन नीट कसं करता येईल, काय करता येईल याच्याबद्दल विचार करायलाही वेळ मिळाला. आणि मग या प्रकल्पाची सुरुवात झाली. तर मग तेव्हा आम्ही ठरवलं की म्हणजे काय नसावं या प्रकल्पात. म्हणजे ज्यांना खूप जास्ती काळजी घ्यायची आवश्यकता आहे अशा व्यक्ती सोडून बाकी सर्व चालू शकते. बरोबर. म्हणजे काय म्हणणार की जे
दुर्धर आजाराने आजारी असतील त्यांची आपण काळजी घेऊ शकणार नाही, किंवा मानसिक आजाराने त्रस्त असतील अशा लोकांना आपण सांभाळू शकणार जबाबदाऱ्या नाही. वेगळ्या असतात. त्यांचं जबाबदाऱ्या म्हणजे त्यांच्या त्याच्यासाठी लागणारं वेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकी सगळं नसल्यामुळे, पण या पलीकडे सगळे लोक आपल्याला चालू शकतील. बरोबर. म्हणजे वृद्ध महिला असू शकतील, पुरुष असू शकतील, पण 18 वर्षांच्या वरती, अशा या स्वरूपाचं सुरुवात झालं. आणि मग पण तुमचं भाड्याच्या घरातून राहणं, तिथे तुमचा निवासी आश्रम आणि मग तुम्ही स्वतःचं घर बांधलं, तर हाही प्रवास थोडंसं आम्हाला सांगा ना. म्हणजे भाड्याच्या घरात सुरुवात केली तेव्हा जसं आता उदयने सांगितलं की पायलट म्हणून आम्ही घरामध्ये सुरुवात केली होती. ते घर मोठं होतं आणि मग लेडीज यायला लागल्या वेगवेगळे, म्हणजे 18 वर्षावरील अनाथ मुलं होते ते यायला लागले आणि चांगलं काम सुरू होतं सगळं. पण तसं भाडं पण वाढत होतं, बरोबर. म्हणजे आमच्या आवाक्याच्या बाहेर भाडं होत होतं. मग आम्ही म्हणजे चर्चा करत होतो की आपल्याला काम तर करायचं आहे, पण आपण एवढं भाडं पण भरू शकणार नाही. आणि मग विचार केला की गावाच्या बाहेर पण कुठेतरी जाऊन आपण करू शकतो, आश्रम बनवू शकतो, पण त्याच्यासाठी पैसा लागतो आणि तसं आपल्याकडे नाही आहे. तर मग हा विचार केला, म्हणजे आमचं बोलणं झालं आणि मग आम्ही ठरवलं की मला काम करायचं आहे आणि माझ्या आनंदाखातीर आम्ही काम सुरू केलेलं आहे, बंद नाही झालं पाहिजे हा विचार. मग छोटंसं आम्ही सिंधुनगरमध्ये जागा घेतली आणि त्या घरामध्येच आपलं काम सुरू आहे. मग तेव्हाही लक्षात आलं की फक्त एकतर म्हणजे इथे खूप मोठं घर होतं, भाड्याचं होतं पण, आणि तेव्हा सगळे म्हणजे पुरुष असेल, मुलं असतील, बाया स्त्रिया सगळंच एकत्र राहत होते, वेगवेगळे रूम होते, चांगलं आहे. पण तिथे छोट्या याच्यामध्ये मग कोणाला ठेवायचा हाही विचार आम्ही केला. मग आम्हाला लक्षात आलं की पुरुषांनाही गरज आहे पण बायांना जास्त गरज आहे, तर मग आपण फक्त बायांना आपण ठेवू. तर आमच्या घरामध्येच आम्ही वरच्या मजल्यावर आहे, फक्त 10 स्त्रियांसाठी आपण बनवलेलं आहे. ज्यांना गरज आहे त्या येतात, त्यांचं म्हणजे जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत तोपर्यंत राहतात. आणि निराधार महिलांना आधार देण्याचं काम तुम्ही करता, पण हे करत असताना मग त्यांना सक्षमीकरण त्यांचं जे आहे त्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि परत एकदा समाजामध्ये त्या मिसळल्या पाहिजेत. याकरता काय प्रयत्न केले जातात? आता आपल्याकडे ज्या मुली आहे, जसं काय आहे की प्रत्येक म्हणजे गरीब आहे, श्रीमंत आहे, काही असतात शिकलेल्या आहे, म्हणजे एज्युकेटेड मुली पण असतात. कधी काही म्हणजे ज्या वृद्ध येतात, गावातून येतात, त्या काही शिकलेल्या नसतात. तर म्हणजे ही संस्था चालण्यासाठी, म्हणजे आस्था जी संस्था चालण्यासाठी आम्ही एक म्हणजे आमचं भोजनालय आहे, त्याच्यामध्ये त्या महिलांना आपण इन्व्हॉल्व करून घेतो आणि त्याचा मोबदला पण आपण देतो, जेणेकरून त्यांच्या पायावर त्या उभ्या राहायला पाहिजे. मग परत असं झालं की ज्या काही शिक्षण म्हणजे एज्युकेटेड मुली आहे, प्रत्येकांना तर आपण भोजनालयामध्ये घेता नाही येणार, किंवा आपलं जे आता जेवणाचं आहे, दररोज इरविनमध्ये जेवण देतो त्याच्यामध्ये पण महिला मदत करतात, भात बनवण्यात मदत करतात, पार्सल जे आहे त्याच्यामध्येही मदत करतात. पण ज्या शिकलेल्या मुली आहेत त्यांना आम्ही सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, एज्युकेटेड आहे, तर तुमच्या पायावर तुम्ही उभे झाल्या पाहिजे. किंवा आता तुमचं मुलगा आहे, मुलगी आहे, जे काही तुम्ही ठरवलेलं आहे, वेगळं सेपरेट राहणार आहे, तर तुम्ही पण स्वतंत्रपणे इथेच राहिलं पाहिजे याची हे नाही आहे. तुम्हाला आता लक्षात आलं की तुम्ही पण काय करू शकता बाबा, तर त्यांना ते आपण कॉन्फिडन्स बिल्ड करतो की तुम्ही पण करू शकता काहीतरी. तर मग तसा ज्या एज्युकेटेड मुली आहे त्या स्वतंत्रपणे राहत आहे, म्हणजे कधी मुलीला किंवा मुलाला घेऊन इंडिपेंडंट राहतात, किंवा अनदर त्यांना म्हणजे त्या कसं कधी कधी रागाच्या भरात येतात, तर त्यांचा तो जो काळ आहे तो पूर्ण हे झाला की बऱ्याचदा त्यांच्या म्हणजे मिस्टरांकडे किंवा अनदर आईवडिलांकडे परतही जातात. आणि परत असं म्हटलं की सगळे भोजनालयामध्ये काम नाही करू शकत, तर आपल्याला म्हणजे लोकांच्या साह्याने आपल्याला रिक्षा मिळालेली आहे. तर हा आमचा विचार आहे की रिक्षा म्हणजे ज्यांना ज्यांना करता येईल, चालवता येईल, समजा इंडिपेंडंट त्यांना राहायचं आहे तर रिक्षा चालवून आपलं उदरनिर्वाह करू शकतात बाबा, असा विचार आहे. खूप छान हा उपक्रम आहे, याच्याबद्दल आणखी सविस्तर आपण बोलणार आहोतच. म्हणजे तुम्ही भोजनालयाचा उल्लेख केला तर 2 घास हा जो तुमचा प्रकल्प आहे, आणखी एक आस्थाच्या बरोबरच जो तुम्ही राबवत आहात, आपण त्याच्याबद्दल बोलूयात. पण तत्पूर्वी परत एक छोटीशी विश्रांती आपण या कार्यक्रमात घेऊयात.
मंडळी, आपण बघताय हॅलो सह्याद्री कार्यक्रम आणि आपल्यासोबत आहेत आरती आमटे नानकर आणि उदय नानकर. यांच्या 2 घास प्रकल्पाबद्दल आपण बोलतो आहोत. पण तत्पूर्वी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि त्यानंतर आपण ही चर्चा करूया. नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा या विषयाअंतर्गत आपण चर्चा करतो आहोत आरती आमटे नानकर आणि उदय नानकर यांच्याशी. उदय सर, आपण उल्लेख 2 घास या उपक्रमाचा जाण्यापूर्वी केला होता, तर हाही एक फार छान तुमचा उपक्रम आहे. तर नेमकं काय आहे 2 घास म्हणजे? म्हणजे आरतीने जे सांगितलं ते आस्था भोजनालय, म्हणजे प्रकल्पातल्या महिलांना काम मिळावं, संस्था चालवण्यासाठी मदत व्हावी म्हणून सुरू केलेलं आमचं भोजनालय होतं. तर काही वर्षांपूर्वी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय, ज्याला आपण इरविन हॉस्पिटल म्हणतो, तिथलं कॅन्टीन आम्ही चालवायला घेतलं होतं. म्हणजे आस्था भोजनालय हे इरविन हॉस्पिटलमध्ये चालू होतं. तर तिथे चालवत असताना आम्हाला जाणवलं की म्हणजे पेशंटसोबत म्हणजे जवळपास सगळ्याच हॉस्पिटलमध्ये असेलच, पण तिथे आपले मेळघाटातले किंवा बाहेरून येणारी खूप सारी पेशंट मंडळी आहे. आणि फक्त पेशंट नसतो तर त्याच्यासोबत बरेचदा त्याचं म्हणजे कुटुंबही असतं, नातेवाईक असतं, लहान पोरं असतात, गरीब घरचे असतात. आणि इलाज जो आहे तो शक्यतो असं म्हणजे 1 दिवसात होणारा नसतो, त्यामुळे त्यांना काही दिवस तिथे राहावं लागतं. तर हॉस्पिटलतर्फे पेशंटला जेवण मिळतं, पण त्याच्यासोबत आलेले जे लोक आहेत त्यांना मात्र काही तशी सुविधा उपलब्ध होत नाही. पण अमरावतीत इतर जण काही करतात, म्हणजे दिवसा त्यांना शिवभोजनचं किंवा काही मोफत जेवण उपलब्ध होऊ शकतं. पण संध्याकाळी मात्र त्या जेवणाचा प्रश्न होता. म्हणजे आता कॅन्टीनमध्ये यायचे त्यावेळेस मग ते म्हणायचे की काही स्वस्त मिळतं आहे का, काही शिल्लक आहे का, हे असं या प्रकारे ते सगळं असायचं. मग तेव्हा ते जाणवलं की इथे संध्याकाळी मोफत जेवण जर कोणी उपलब्ध करून देऊ शकत असेल तर ते या सगळ्यांना फायदा होऊ शकेल. मग आम्ही थोडा तपास केला आणि एक आम्हाला माहिती मिळाली की मुंबईमध्ये एक विथ आर्य नावाची संस्था हे या पद्धतीचं काम करते. म्हणजे वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ते जे पेशंटसोबत आलेले नातेवाईक असतात त्यांना जेवण देण्याचं ते करतात. मग त्यांच्यासोबत आम्ही बोलणं केलं, जे प्रकल्पाचं काम चालू होतं, भोजनालयाचं चालू होतं, त्याच्याबद्दल त्यांना माहिती दिली आणि त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू झाला. रोज साधारण किती जणांकरता आपण जेवण देतो? थोडं व्हेरिएबल असतं, पण सध्या म्हणजे 60-70 लोकांसाठी आम्ही बनवत असतो. आणि मोफत असतं ते? आणि मोफत असतं. म्हणजे शक्यतो काय म्हणणार की जे अफोर्ड करू शकत नाही अशीच मंडळी ते बरोबर त्याचा फायदा घेतात. म्हणजे पेशंट घेतात, पेशंटचे नातेवाईक घेतात. पण मग माझा अगदी लागून प्रश्न याला असा आहे की आपण मोफत जेवण रोज 60-70 जणांना द्यायचं म्हणजे मग सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. पण मग हे कसं उभं करता तुम्ही हे सगळं? म्हणजे आता जसं म्हटलं ते विथारिया संस्था जी आहे ती पण लोकवर्गणीतून चालणारी संस्था आहे. म्हणजे त्यांच्या सहकार्यानेही चालतं आणि सोबतच मग म्हणजे काही व्यक्ती जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा शुभप्रसंगी किंवा इतर कुठल्या कार्यक्रमाच्या किंवा कोणाच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक मदत करत असतात. म्हणजे त्याच्यातूनही चालतं. आणि यापेक्षा आपण म्हणूया की म्हणजे खर्च कमी करायचा हा प्रयत्न आहे. म्हणजे खर्च कमी असल्यामुळे हा प्रकल्प चालू शकतो. म्हणजे प्रकल्पही 2 घास कार्यक्रमही आणि भोजनालयही, तर त्याच्यामुळे ते चालतं. म्हणजे आता म्हणजे भोजन बनवायचं काम जे करतात म्हणजे 2 कर्मचारी आहेत, 2 महिला आहेत ज्या इतरही कामात मदत करतात, पण प्रकल्पामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत ते हे काम करतात आणि त्यामुळे कॉस्ट त्याची कमी होते. बाकी आपल्याला जे काही बचत करता येऊ शकेल ते करायचा प्रयत्न असतो. आणि पोटभर जेवण न देता म्हणजे माणूस उपाशी नाही राहावा, किंवा त्याला 2 घास घ्यावं, म्हणजे 2 घास मिळावे, पोटाला आधार व्हावा हा उद्देश असल्यामुळे मग जे नुसतं खाता येऊ शकेल असं मसाले भात म्हणा, खिचडी म्हणा, असं ते द्यायचा प्रयत्न असतो. पण त्याच्याने खरंच म्हणजे लोकांना आधार मिळतो आणि काहीतरी सिंगल आयटम त्यांना जे नुसतं खाता येऊ शकेल असं त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून मग ते आरतीताई, तुमचं हे जे काम चाललंय दोघांचंही, पण या सगळ्यांच्या तळाशी आहेत तुमचे आईबाबा, त्यांचे आशीर्वाद. एका ठिकाणी तुम्ही आईबाबांबद्दल फार कृतकृत्यतेचा असा उल्लेख केला आहे की परीकथेतले आईबाबा वाटतात मला ते. तर काय भावना आहे आईबाबांबद्दलची? जे आम्हाला अगदी लहानपणापासून बाबांनी जे स्वातंत्र्य जे काही आहे, म्हणजे मोस्टली मुलींना, म्हणजे मला जे हे केलं किंवा त्यांनी ज्या याच्याने पद्धतीने आम्हाला सगळ्यांना हे केलं, तर ते फक्त परीकथेतच होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे ॲक्च्युली आईबाबांनी रागवल्याचं आठवतं कधी? बाबांनी नाही सहसा. आई बोलायची आणि बरोबर आहे, चूक होईल तेव्हा प्रत्येक आई वडील बोलतातच, पण बाबा कायम माझ्याकडूनच असायचे. आणि मग बऱ्याचदा आई म्हणायची की नेहमी तिला पाठीशी घेऊ नकोस बाबा. पण आरती, तुम्ही जसं म्हटलं की मुन्नूला पण आईनी रागवलेलं आवडायचं नाही, तर तो पण काहीतरी रिॲक्ट व्हायचा ना त्यावर असं की? हां, म्हणजे त्याचं खूप प्रेम होतं. म्हणजे आई गमतीत म्हणायची की काय तुमचं दोघांचं नातं आहे बाबा.
म्हणजे रक्ताचं नातं असल्यासारखंच. म्हणजे त्याला वाईट वाटायचं की मला का बरं बोलतं बाबा असं. म्हणजे आज इतके वर्ष झाले, म्हणजे त्याच्या आठवणी, म्हणजे तो गेल्यानंतर मी कुठल्याच प्राण्याला एवढं करू नाही शकले. तो गेल्यानंतर खूप त्रास झाला खरं बेसिकली. म्हणजे मी ठरवलं की आता कुठलाच नाही, कुत्रा नाही, मांजर नाही, कुठलाच प्राणी हे करणार नाही. कारण तो गेल्यानंतर जो त्रास झाला, जेवली नाही मी. म्हणजे आई बाबा सांगायचे की तू, म्हणजे तो प्राणी होता बाबा आणि तुझ्या आयुष्यामध्ये तो किती वर्ष राहणार होता. मी म्हणायची मला तो पाहिजे, तो माझ्या आयुष्याचा भाग आहे. बरोबर. इतका लळा लागून जातो प्राण्यांचा सुद्धा. पण तिथलं जे वातावरण आहे सध्याचं, तुम्ही इकडे काम करता आहातच, पण जेव्हा थोडीशी सवड काढून परत एकदा तुम्ही माहेरी जाता वगैरे, तर काय असतं वातावरण, कसं असतं तिथलं सगळं? म्हणजे खरं सांगायचं तर मला तिथलं वातावरण, म्हणजे जशी मी तिथे होते पहिलेपासून तसंच आहे. म्हणजे सगळे जसं मी आता आईला फोन केला की नाही बाबा आता सुट्टीत मी 2-3 दिवस येणार आहे किंवा दादांना सांगितलं, तर त्यांचं म्हणणं असतं की 2-3 दिवस नाही, तू चांगली 4-5 दिवस राहायला ये. प्रत्येक जण वाट बघत असतं. म्हणजे माझे आत्या आहे, माझ्या आत्याचे मिस्टर आहे, आई बाबा सगळेच म्हणजे वाट बघत असतात. प्रत्येकांना असं वाटतं की हिने आमच्याबरोबर वेळ घालायला पाहिजे. म्हणजे पहिले लहान मुलं, माझे दोन्ही मुलं लहान असताना राहणं व्हायचं. म्हणजे आमचं जेव्हा काम सुरू नाही झालं होतं. आता कसं जबाबदाऱ्या वाढलेल्या आहे, असं म्हणजे आस्था प्रकल्प एकदम मला सोडून देऊ नाही शकत ना मी. म्हणजे कोणाला तरी, म्हणजे समजा आता आम्हाला कुठे जायचं आहे तर मग उदयला थांबावं लागतं. म्हणजे असं ती व्यवस्था लावावी लागते, त्याच्याशिवाय निघू नाही शकत आता. म्हणजे पहिलं कसं, म्हणजे समजा असं विचार आला किंवा कोणी म्हटलं की चल, तर पटकन जाऊ शकत होते. आणि तिथलं वातावरण सगळं वेगळंच आहे नाही म्हटलं तरी. उदय सर, आपण फार मोठ्या घराण्याशी जुळलेलो आहोत, आपण फार मोठ्या व्यक्तीचे जावई आहोत. काय भावना आहे तुमची? चांगलं तर वाटतंच, पण ते तसे नाही आहेत. म्हणजे आता काय म्हणणार की आपण साधेपणाचं उदाहरण त्यांना म्हणू शकू असे ते नक्कीच आहे. साधेपणाबद्दलच फार बोललं जातं आहे. म्हणजे असं फक्त बोललं जातं असं नाही, तर ते अनुभवी आहे. म्हणजे आम्ही आता म्हणजे इतक्या वर्षांपासून आम्ही पाहतोय. म्हणजे आता जसं त्यांनी आरतीला मुलगी असताना मुलासारखं वाढवलं किंवा असा भेदभाव केला नाही, तसं मलाही केल्याचं काही कधी जाणवलं नाही. म्हणजे काय म्हणणार, त्यांच्याच कुटुंबातला आता पहिल्या दिवसापासून किंबहुना आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून असल्यासारखंच आहे. आणि हे आता जाणवलेलं आहे की फक्त असं, म्हणजे काय म्हणणार की काही लोक जे आहेत ते प्रत्येकाला आपलंसं करून घेतात, तसे ते असले. म्हणजे माणसांमधले मॅग्नेट आपण त्यांना म्हणून म्हटलं तरी ते कमी होणार नाही, किंवा ते तशी उपमा देऊ शकतो की त्यांच्याकडे येणारा जो कोणी आहे तो प्रत्येकजण त्यांना आपला तितकाच जवळचा समजतो. आणि म्हणजे समोरच्याला खुजेपणा न जाणवू देणं हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि हे अर्थातच ते खूप सहजरित्या करतात. त्यामुळे छान वाटतं. मला असं वाटतं आरती ताई, तुमच्या थोडं डोळ्यात पाणी आलं. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात, कारण हा अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. तर मंडळी, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात हॅलो सह्याद्री या कार्यक्रमामध्ये, आणि परत आपण भेटणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. नमस्कार मंडळी, हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत आरती आमटे नानकर आणि उदय नानकर. आपण जाण्यापूर्वी आईबाबांच्या कृतकृत्यतेबद्दल बोललो, या विषयाबद्दल बोललो. आता अगदी थोडा वेळ आपल्याकडे या मुलाखतीमध्ये शिल्लक राहिलेला आहे. मला आरतीताई, तू आता एक पुस्तक लिहिलेलं आहेस, एका नशीबवान मुलीची गोष्ट. म्हणजे परत एकदा त्याच विषयाकडे आपण येतो आहोत. तर काय आहे ही नशीबवान मुलीची गोष्ट? म्हणजे आईबाबांचे पुस्तकं आले आहे बरेच, आईबाबांवर पिक्चर निघाला आहे, सगळंच आहे. पण माझी खूप इच्छा होती की जे म्हणजे लहानपणापासून आईबाबांनी जे माझ्यावर संस्कार असेल, जे काही आहे ते पण यायला पाहिजे. आईबाबा ॲक्च्युली माझं पुस्तक नाही आहे, ते नावावरून सगळ्यांना वाटतं की माझं आहे, पण ते आईबाबांचं पुस्तक आहे ॲक्च्युली. आणि मला ते आईबाबांना म्हणजे बाबांचा वाढदिवस जेव्हा 75वी होती तेव्हा ते गिफ्ट करायचं होतं त्यांना, माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून. पण ते नाही झालं, म्हणजे काही कारणास्तव. आणि म्हणजे जे काही आहे, मला जे वाटत होतं बाबांप्रती, म्हणजे जे काही बाबांच्या याच्यानी, जसं बाबांनी मला हे केलं सगळं, मला असं बाबांना सांगायचं होतं.
पण असं कधी कधी आपण म्हणतो ना, व्यक्त नाही होता येत. बरोबर बरोबर. पण मग मी ते लिहून ठेवायचे आणि मला ते पुस्तकी रूपात आईबाबांना द्यायचं होतं भेटवस्तू, की त्यांचं 75 आहे, खूप मोठा दिवस आहे त्यांच्यासाठी. आणि एका मुलीने जर वडिलांना हे दिलं त्यांच्यासाठी केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे आता दिलं तर ते खुश झाले, सगळं हे झालं. पण म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही आहे, मला जेवढं काही बाबांबद्दल वाटतं ते मी सगळं त्या पुस्तकात, सगळ्या भावनांना वाटमोकळी करून दिलेली आहे त्यामध्ये. आईबाबांची काय रिएक्शन होती त्या पुस्तकाबद्दल मग? म्हणजे त्यांना खूप आश्चर्य वाटलं की इतकं छान, म्हणजे जसं मी लिहिलं त्यांना पाठवलं, म्हणजे ते बोलू शकत नव्हते. बाबांनी मला तेच म्हटलं की एवढं सुंदर तू लिहिलेलं आहे, म्हणजे कुठेच काही गोष्टी नाही आहे आणि तू इतकं चांगलं लिहिलं आहे, चांगल्या तऱ्हेने, कितीतरी मुलांना हे उपयोगी पडेल, पॅरेंट्सला. जसं की आजकाल मुलांना प्रत्येकांना करू देत नाही कुठली गोष्ट. नाही बाबा तू पडशील, ही छोटी गोष्ट असेल, मग तो मुलगा कधी कधी घाबरायला होतो की आपले आई वडील तसं सांगता आहे. तसं आमच्या बाबतीत तसं झालंच नाही. म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून जे काही आहे, म्हणजे बाबांनी करू दिलं, प्रयोगेने असेल काही असेल, पण त्याच्यातून आम्हालाही मार्ग निघाला. जे काही आहे, आम्ही कुठे कुठे चुकलो काही असेल, पण स्वतः परत शिकलो की नाही बाबा, पडलं तर परत उठायचं कसं, काय करायचं. त्यांना बघूनही आम्ही शिकत होतो. म्हणजे त्यांनी काय आम्हाला आईबाबांनी शिकवलं नाही किंवा आजी आजोबांनी शिकवलं नाही, पण त्यांना बघून आम्ही शिकत होतो आणि तसं आम्ही घडलो ॲक्च्युली. की चूक झाली आहे तर मी एक्सेप्ट केलं बाबांना की नाही बाबा माझं चुकलेलं आहे. मला कुठल्या गोष्टीची भीती वाटत नव्हती की नाही चुकलं आहे ना, मी सरळ बाबांना त्या क्षणी मी सांगून देते की बाबा मी ते चुकलेली. म्हणजे ते आईबाबांकडूनच मी शिकले ॲक्च्युली. त्यांना बघत होते चुकांची कबुली देणं, चुकांची कबुली देणं. ही गोष्ट. नंतर जिद्द, म्हणजे ज्या तऱ्हेने आईबाबांनी हिमलकशामध्ये काम केलं, म्हणजे खूप अवघड होतं. रस्ते नव्हते, लाईट नव्हतं, किती ते याच्यामध्ये त्यांनी, आई मोस्टली नागपूरचीच आहे, देशपांडे फॅमिलीतली, तिने कधीच पाहिलं नव्हतं सगळं. म्हणजे किती अवघड परिस्थितीमध्ये तिने काम केलं आणि अगदी मन लावून सगळं जे काही गोष्टी सगळ्या तिने, म्हणजे बाबांबरोबर खांद्याला खांदा लावून सगळं काम केलं. म्हणजे ते पण मी बघतच होते आणि कुठेतरी वाटत होतं आता सगळ्या गोष्टी, म्हणजे स्वतंत्र ती कोणी पाहुणे आले, प्रत्येकाचं करणं आपुलकीनी, कुठलंच तिने कमी पडू नाही दिलं. म्हणजे या गोष्टी मी शिकत होते, म्हणजे आत्मसात मी स्वतः करत होते, त्या गोष्टी बघत होते आणि शिकत होते. क्या बात आहे. उदय सर, आरतीताई, तुम्ही आस्था चाललेला आहे छानपैकी, 2 घास हा उपक्रम छान चालला आहे. अगदी जाता जाता 2 मिनिटात मला तुमच्या दोघांकडून पण हे उत्तर अपेक्षित आहे की पुढच्या काळामध्ये आणखी काय वेगळं करण्याचं डोक्यात आहे तुमच्या? म्हणजे जसं आता की मी हे काम जे आस्थाचं काम आहे, मला आवडतं म्हणून मी करते आहे, माझ्या आनंदासाठी मुख्य करते आहे. तर खूप असं मला वाढवायचं नाही आहे ॲक्च्युली. जे आहे मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. आता मी जर म्हटलं की नाही मला हे करायचं आहे, मोठं करायचं आहे, नाही, याच्यामध्ये आता इथे कितीतरी बायांचं चांगलं होत आहे, त्याच्यातच मी खुश आहे. खूप वाढवून मला स्वतःचं डिस्टर्ब नाही करायचं आहे किंवा त्रास देऊन मला खूप वाढवायचं नाही आहे. म्हणजे जे हातात जे घेतलंय आहे ते चांगलं पार पाडायचं, चांगलं करायचं, व्यवस्थित करायचं. जसं 2 घासचं आम्ही म्हटलं की 2 घासचं जे आम्ही इरविनमध्ये जेवण देतो, आम्ही जे अन्न खातो किंवा आम्ही जे भाज्या खातो त्याच याचा आम्ही खिचडी बनवतो, व्यवस्थित करतो, त्यांना कुठे कमी पडू देत नाही. म्हणजे जे काही काम आहे ते व्यवस्थित करणं आणि चांगलं करणं हे माझं ध्येय आहे ॲक्च्युली. खूप मोठं करून मला स्वतःला पण हे नाही करायचं आहे, जेणेकरून म्हणजे आनंदी आहे मी, खुश आहे ज्या कामामध्ये मी करते आहे ते अगदी, आणि तेवढ्या याच्याने करतेही आहे काम. उदय सर, बायकोच्या कामाचं अगदी 2 मिनिटात कसं कौतुक करा? काम वाटत नाही तोपर्यंत करत राहावं असंच ते आहे आणि तिला तसं वाटत नाही. म्हणजे ती आनंदाने करते, सहज जे काही शक्य आहे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत करते, याचंच कौतुक आहे. आणि जसं ती म्हणाली तसंच, म्हणजे आस्थाच्या काही कुठे ब्रँचेस नाही काढायच्या, खूप मोठं नाही करायचं, पण जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत मात्र चांगलं करायचं. बरोबर. हा तो साधा सोपा विचार आहे. आणि जर योगायोगाने शक्य झालं, वाढ झाली, आणखीन काही महिलांना मदत करता आली तर नक्कीच करू, पण जे आहे त्याच्यात आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत. क्या बात आहे. खरंच तुमच्या जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलंय ते भविष्य काळामध्ये आणखी खूप छान तुमच्या हाताने घडत जावं
आणि जसं आजी आजोबांचं नाव झालं, जसं आईबाबांचं नाव झालं, तसं तुमचं नाव हो, याच शुभेच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीने आम्ही तुम्हाला देतो आहोत. आणि मंडळी, हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना, हो तयांचा सारथी, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. अशा प्रकारचीच प्रार्थना आजच्या या मुलाखतीच्या निमित्ताने करूयात. आणि या प्रार्थनेतून काहीतरी तुम्हाला जर असं वाटलं की आपल्याला यातून घेण्यासारखं आहे, तर आजची ही मुलाखत इथे सफल झाली असं आपण समजूया. आरतीताई आणि उदय सर, तुम्ही हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आलात, तर नागपूर दूरदर्शनच्या या स्टुडिओत आलात आणि खूप छान आमच्याशी संवाद साधलात. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. आम्ही पण आम्ही पण आभारी आहे.